जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, जसं की आता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण बोकड पालनचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि सर्वसाधारण आपण एक व्यवसायाची सुरुवात ही 6 बोकडांपासून करत आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता की आतापर्यंत मी भरपूर व्हिडिओ टाकले की बाबा बोकडांचं संगोपन कसं करायचं, काय करायचं ते तुम्ही बघत आलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. पण आज प्रत्यक्षदर्शी आपण ह्या व्यवसायात उतरलेलो आहे. हा व्यवसाय कसा करायचा, याच्यामध्ये प्रॉफिट आहे का, तर हे तुम्हाला सगळं या व्यवसायाच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे की आपण कशा प्रकारे यांचं संगोपन करतोय, कशा प्रकारे यांना काय काय फीड देतोय खायला. आता आपण सर्वसाधारण एक 8 दिवस बोकडांना आणून झालेले आहेत. सहा बोकडं सर्वसाधारणपणे आपल्याला एक 5600 याप्रमाणे हे 6 बोकडं आपल्याला भेटलेले आहेत. सध्या ते स्टँडला आलो ते चल इकडे. कोणताही व्यवसाय करत असताना एकदम मोठ्यातून सुरुवात करण्यापेक्षा आपण एकदम लहान एक छोटी छोटी पावलं घेत सुरुवात करू शकतो. जसं की आपण सुरुवातीला फक्त 6 बोकडांची खरेदी केली आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की माणसं 10-12 एकदम लॉटमध्ये बोकडं आणतात. पण काय होतं, त्याचबरोबर त्यांच्या व्हायरल आजार पण येतात आणि मग गोठ्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेलं दिसत नाही. बोकडे आजारी पडणे अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी दिसून येतात. तर आता आपण काय केलं आहे, बोकडं आणल्यापासून 8 दिवसामध्ये आपण त्यांना जंतनाशक औषध इंजेक्शन, त्याचबरोबर त्यांना डेली आपण मल्टीस्टार एच हे पहिले 5 ते 10 दिवस चालू ठेवलेलं आहे, एक 2-2 मिलीने, आणि आता प्लेन मल्टीस्टार आपण त्यांना देत आहे. आता याचा फायदा काय देण्याचा, तर सर्वसाधारणपणे आपल्या बोकडांमध्ये जे त्यांचं पचनक्रिया आहे ही मजबूत व्हावी, त्यांना खाल्लेला चारा त्यांच्या अंगी लागावा, त्याचबरोबर त्यांच्या ही शरीरावरती जशी मरकट केस आहेत हे कमी व्हावीत आणि त्यांनी खाल्लेलं हे त्यांच्या वजन वाढीस मदत करावं. यासाठी आपण सध्या त्यांना मल्टीस्टार देतो. इथं चाटणवीट एका कोपऱ्यात लावलेले आहे, तुम्हाला दाखवतो मी. जसं की तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यामध्ये चाटणवीट आहे, तिथं तुम्हाला दिसणार नाही तर 2 मिनिटं. या कोपऱ्यामध्ये इथं आपण चाटणवीट बांधलेली आहे कॅल्शियमची, जेणेकरून ज्या बोकडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, ते कॅल्शियमची कमतरता, फॉस्फरसची कमतरता किंवा विटॅमिन्स मिनरल्स याची कमतरता या चाटणवीटीच्या माध्यमातून करणार आहे. बघू शकता आपण कालच वीट बांधलेली, आतापर्यंत ह्याचा खुर्दा करून टाकलेला आहे. बोकड पालन करत असताना काही किरकोळ गोष्टी असतात. फक्त एक चाऱ्याचं नियोजन, त्याच्यानंतर त्यांचा योग्य त्यांना पौष्टिक आहार, ह्या काही गोष्टींचं जर नियोजन केलं तर आपल्याला इथं यश हमखास भेटतं. आणि प्रयत्न करत राहणं हा कुठल्याही व्यवसायाची यशाची गुरुकिल्ली असते. सातत्याने प्रयत्न जर असतील तर यश नक्कीच भेटतं. तर पशुपालक मित्रांनो, भेटूया असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आता इथून पुढे तुम्हाला डेली अपडेट येत राहतील. आपण यांना काय देतो, काय पाजतो. थोडी गडबड असल्यामुळे व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवतोय.